हाय फ्रेंड, कसे आहेत सगळे? मजेतच असतील. चला, आज आपली रेसिपी आहे मटर पनीर. तर आज पनीर बनवूया आपण. आता पनीर बनवायसाठी मी ठेवली आहे कढाई गरम झाली की त्यात टाकूया तेल. तेल म्हणजे आपल्या हिशोबाने टाकायचं तेल. मी इकडं अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आणि पनीर आपलं कट करून घेतलेलं आहे. इकडे कांदा, काजू, काही इकडे अद्रक, लसूण आणि टमॅटो घेतलेले आहे. आणि इकडे मी तेल गरम होत झाले का बघते. इकडे मिरची ठेवलेली, मिरची सांगायची राहिली. मिरची लालवाली मिरची घेतली आहे मी, सुकीवाली. आता तेल गरम झालं आहे आपलं मस्तपैकी. त्याच्यामध्ये आपण आता पनीरचे काप टाकूया. म्हणजे तेल थोडं चांगलं कडक गरम झालं ना, तर पनीर सोडलं ना, थोडं कमी गरम असलं ना तेल, तर त्याच्यामध्ये सोडल्यानंतर पनीर सगळं कढाईला या आपण ज्या भांड्यात टाकणार त्याला चिटकणार. म्हणून तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं, मगच पनीर त्याच्यात सोडायचं. आणि पनीर एकदम म्हणजे बघून आणायचं, मलाई पनीरच आणायचं. कडकवालं पनीर आणलं तर ते खराब असतं, म्हणून आमच्या घरी मलाई पनीरच येतं. आता हे पनीर आपण आता चांगलं फ्राय करून घेऊया. म्हणजे फ्राय म्हणजे आपल्याला फक्त त्याला लालसर कलर येऊन द्यायचा आहे थोडाफार, म्हणून. आणि ते पनीर म्हणजे फ्राय केल्याने काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही म्हणजे एकदम काही पनीर आंबट असतं ना, म्हणजे ते फाडायसाठी काही टाकतात ना दुधामध्ये, म्हणून त्याच्यासाठी पनीर तळवावं लागतं. म्हणून पनीर कधी बी फ्राय करूनच भाजीमध्ये टाकायचं. तर मी इकडे फ्राय करून घेते आहे माझी पनीर. हे बघा चिपकत नाही आहे, बिलकुल बी चिपकत नाही आहे कढाईला. आता तेल मी पनीर साईडला काढून घेतलेलं आहे. आणि सॉरी बरं का, माझा कॅमेरा हलतो आहे, कारण की मी आता कॅमेरा धरून करते. मी काही दिवसांनी स्टँड आणणार आहे माझं ठेवायसाठी, ती मला रेसिपी बनवताना. इकडे आपण कढाईमध्ये कांदा टाकून घेऊया. आता आपण मसाला बनवणार आहे पनीरचा, म्हणून त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा मस्तपैकी. मी 3 कांदे घेतलेले आहेत कापून. कांदे म्हणजे मीडियम आकाराचे होते, म्हणून 3 कांदे घेतलेले आहेत. ते असे लंबे लंबे काप करून घेतलेले आहेत. आणि त्याला थोडंसं मी हे करून घेते, फिरवून घेते मस्तपैकी. त्याला थोडा म्हणजे काय म्हणतात, ब्राऊन व्हायसाठी थोडंसं करून घेते. त्याच्यामध्ये आपण टाकूया आता थोडंसं टमाटर टाकूया. टमाटे मी 3 कापून घेतलेले आहेत. तेल मी टाकलेलं आहे, मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी मस्तपैकी. आता हे करून घेऊया, भाजून घेऊया चांगला. हे बघा, असं मस्त लाल होऊन द्यायचा कांदा कधी बी, तेव्हा भाजी टेस्टी बनते एकदम. इकडे आपण टमॅटो टाकूया आता. हे बघा, मी 2 मोठाले टमाटे होते, म्हणून 2 टमाटो टाकलेले आहेत भाजीमध्ये. त्याला बी चांगलं फिरवून घेऊया. आता इकडे अद्रक आणि लसूण टाकून घेऊया. 1 अद्रकचा आल्याचा तुकडा आणि मी 1 कांडी लसूण घेतलेला आहे. इकडे मी काजू बी टाकणार आहे. आणि याला चांगलं म्हणजे असं फिरवून घ्यायचं मस्तपैकी, सगळ्या मिक्स करून घ्यायचं सगळ्याला. आणि मस्तपैकी आता झाकण देऊन ठेवून द्यायचं. म्हणजे झाकण दिल्याने काय होतं, टमॅटो गळून म्हणजे शिजन त्याच्यामध्ये चांगलं. म्हणून टमॅटो आणि कांदा थोडासा लालसर व्हायसाठी असं झाकण देऊन ठेवायचं. आणि आपण आता थोड्या वेळानं झाकण उघडून पाहू की काय चाललं आहे काय नाही त्याच्यामध्ये. हे बघा, आता बघूया काय झालं आहे. हे बघा, अजून काही लाल कलर झाला नाही, ते पण टमॅटो थोडं शिजू राहिले. म्हणजे डबल झाकण देऊन ठेवूया 5-10 मिनटं. साधारणतः या कांद्याला फास्ट फ्लेम असेल ना गॅसची एकदम, तर 15-20 मिनटात होईल. 15 मिनटे 5-10 मिनटात होईल घेऊन. पण कमी मी केलेला म्हणून मला टाईम लागत होता. मी कमी ठेवून, मला दुसरं काम होतं म्हणून मी ते करत होती. हे बघा, मस्त आता लालसर कलर झालेला आहे. हे बघा, टमॅटो बी आपलं शिजलं आहे, मस्त गळू राहिले आहे त्याच्यामध्ये, मसाल्यामध्ये पकरा आहे मस्तपैकी.
परत थोडंसं झाकण देऊन ठेवून देऊया. मस्तपैकी झाकण देऊन ठेवले. आता झाकण उघडून बघूया. बघा किती छानपैकी मसाला आपला शिजला आहे. म्हणजे तो पूर्ण कुक होतो. म्हणजे आपला मसाला आपण असं भाजून घेतला ना, पूर्ण कुक होतो एकदम. म्हणजे टेस्टी येतो म्हणजे भाजी एकदम टेस्टी बनते असं कुक करून घेतलं आहे. बघा कसं लालसर कलर आला आहे. आता आपण याला मिक्सच्या जारमध्ये टाकून वाटून घेऊया मस्तपैकी. आणि इकडे मी सुकी लाल मिरची बी वाटून घेणार आहे. ही अलग वाटून घेणार आहे, मिक्स वाटून नाही घेत मी सुकी मिरची. तर आपण मिक्सरमधून काढून घेते मी सुकी मिरची आणि मग आपण रेसिपी भाजी बनवूया. तर आता इकडे मी त्याच कढाईमध्ये तेल टाकले. भांडे जास्त काढायचे नाही, आपल्यालाच घासावं लागतं, म्हणून त्याच कढाईत सगळं यूज करायचं. बघा आता मी तेल टाकलेले. तेल चांगलं कडक झालं आहे की त्यात टाकूया जिरे. बघा जिरे टाकून घेतले. त्यात टाकूया आपण हा मसाला वाटून घेतलेला. पहिल्याने आपण जी प्युरी बनवून घेतली आहे ती टाकून घेऊया मस्तपैकी. आणि ही आपली लाल मिरची बघा कसे मस्त झाले एकदम. भाजीला थोडे बघा साईडने तेल यायला लागलं ना, मस्तपैकी भाजी मस्त वाटते. म्हणजे चांगला मसाला भाजून घ्यायचा. साईडने तेल निघुस्तर मसाला भाजला की अजून म्हणजे कच्चा मसाला राहत नाही, म्हणजे एकदम छान होतो. मस्तपैकी आता हलवूया त्याला. किती छान. आता अजून मी काही टाकलं बी नाही. आता इकडे मी मसाले घेतलेले आहेत. इकडे पनीर मसाला घेतला आहे. इकडे मी चिकनमध्ये घरचं लाल तिखट आणि थोडंसं चिकन मसाला होता माझ्याकडे तो, आणि हळदी पावडर घेतलेले ते टाकलेलं आहे. आता तुम्ही म्हणताना याच्यामध्ये मीठ टाकलं नाही. मीठ आपण थोड्या वेळाने टाकूया. मीठ मी लास्टलाच टाकत असते. मी मीठ लगेच टाकत नसते भाजीमध्ये. माझी सवयच आहे पहिल्यापासून, म्हणजे माझी आदतच आहे पहिल्यापासून की नंतर मीठ टाकायचे, म्हणून मी नंतरच मीठ टाकते भाजी सगळी बनत आणल्यावर. आता इकडे आपण बघा कसं मस्त लालसर भाजी आणि कलर बी किती छान दिसतो आहे. आणि एकदम मस्त असा मसाला खाली लागूच तर भाजत आहे. माझं कढाई सरकत होती काहून की मी एका हातानेच धरलेलं ना कॅमेरा, आणि एका हाताने मी हे करत होते. थांबा मी एकदा पूर्ण हलवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इकडे मटर टाकलेले आहेत मी. हे मटर मी मार्केटमधूनच आणलेले, म्हणजे माझ्या घरामध्ये पाकिट आणलेलं असतं तेच मी टाकते. असे सगळे मटर टाकले. ते पाणी टाकावं म्हणजे आपलं मसाल्याचं पाणी होतं ना, ते थोडंसं मसाल्याचं भांडं खंगाळून ते पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता मी मीठ टाकलेलं आहे बघा. आपल्या अंदाजीप्रमाणे मीठ टाकायचं. आता हे बघा कलर किती छान आला आहे भाजीला, बघू शकता. आता पनीर टाकून घेऊया आपले. हे बघा मस्तपैकी पनीर टाकले. किती छान वाटते भाजी पण. तुम्ही बघू शकता भाजीची म्हणजे भाजीची थिकनेस बी मस्त आहे, की पातळ बी नाही जास्त घट बी नाही, एकदम मस्त झाली आहे. आणि याच्यामध्ये आपण दुसरं काही वापर केला नाही, फक्त काजू आणि आपले हे वापर केलेले टमॅटो आणि कांदा, जास्त काही वापरलेलं नाही. तेव्हा मी पनीर सर्व करते. तेव्हा किती छान वाटते. बाय.